लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आली आहे। महाराष्ट्र शासनाने 10 जून 2026 रोजी नवीन GR जारी करून तब्बल 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। तर हा निधी कोणासाठी आहे, कोणत्या महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे आणि याचा लाभार्थी महिलांवर काय परिणाम होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 10 जून 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाबद्दल माहिती पाहणार आहोत। हा GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत निधी वितरणासंदर्भात जारी करण्यात आला आहे। तर या GRचा मुख्य उद्देश, या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत आर्थिक वर्ष 2026-27 साठी निधी मंजूर करण्यात आला आहे। शासनाने या योजनेसाठी एकूण 3000 कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर केला आहे। हा निधी अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांना लाभ देण्यासाठी वापरण्यात येणार आहे। तर 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर। तर या GR मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाने 344.74 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। हा निधी विशेषतः मे 2026 महिन्याच्या आर्थिक लाभासाठी अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांना लाभ देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे। तर कोणाला मिळणार फायदा, तर या निधीचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे। महिला व बाल विकास विभागाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की लाभार्थ्यांची छाननी करावी, पात्र महिलांनाच लाभ मिळत असल्याची खात्री करावी, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांची स्वतंत्र माहिती उपलब्ध ठेवावी आणि या घटकांसाठी दिलेला निधी त्याच प्रवर्गातील महिलांसाठी वापरावा। नंतर विभागांना दिलेल्या सूचना, तर GR मध्ये निधीच्या वापराबाबत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। नंबर 1, निधीचा योग्य वापर। तर वितरित करण्यात आलेला निधी शासनाच्या आर्थिक नियमानुसार खर्च करावा। नंबर 2, मासिक अहवाल सादर करणे। प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित विभागांनी खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र आणि भौतिक उद्दिष्टांची माहिती संबंधित विभागांना सादर करायची आहे। आणि नंबर 3, काटकसरीने खर्च। निधी खर्च करताना शासनाच्या काटकसर धोरणाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। नंतर महिलांसाठी याचा अर्थ काय, तर या GR मुळे हे स्पष्ट होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नियमित सुरू आहे। शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे। पात्र महिलांना मे 2026 महिन्याचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि लाभ वितरणासाठी आवश्यक आर्थिक तरतूद शासनाने केली आहे। नंतर महत्त्वाची सूचना, तर हा GR नवीन अर्ज सुरू करण्याबाबत किंवा पात्रतेच्या अटी बदलण्याबाबत नाही। हा शासन निर्णय मुख्यतः निधी वितरण, आर्थिक मंजुरी आणि लाभार्थींना लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे या संदर्भात आहे। एकंदरीत 10 जून 2026 रोजीच्या या GR द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या निधीतून 344.74 कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना मे 2026 महिन्याचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।